नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही असं वारंवार म्हणत आलेलो आहोत की मोदीसारखा नशीबवान राजकारणी नाही. जर कोणी प्रत्यक्ष उचलून चेंडूच तुमच्या बॅटवर दिल्याच्या नंतर तो बऱ्यापैकी, चांगला तर गरजच नाही, बऱ्यापैकी बॅट्समन पण सिक्स मारतो. इथं तर ते मोदी आणि अमित शहा असे कसलेले खेळाडू बसल्याच्या नंतर आता हे वंदे मातरमचा बॉल अशा पद्धतीनं उसळून त्यांच्या बॅटवर द्यायची गरजच काय होती? काँग्रेस कार्यकारिणीने अधिकृतरित्या त्यांच्या ह्याच्यात ठराव केलेला आहे की आम्ही दोनच कडव्यांचं वंदे मातरम म्हणणार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते अशा पद्धतीनं तो फासा फेकलेला आहे की त्याच्यामध्ये भले भले अडकणारच. सरळ दोन भाग आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे वंदे मातरम म्हणण्याचं कंपल्शन कोणालाही केलेलं नाही, अनिवार्य नाही आहे. जसं राष्ट्रगान, राष्ट्रगीत जे आहे ते आहे, नॅशनल अँथम असा शब्द येतो. गान आणि गीत, राष्ट्रगान, राष्ट्रगीत असा त्याच्यातला थोडासा शाब्दिक फरक केलेला आहे. पण एक स्पष्ट केलेलं आहे त्या कायद्यामध्येच की वंदे मातरम तुम्ही म्हणू शकता किंवा नाही म्हणलं तरी चालतं. पण आता पुढची जी अट आहे ती मोठी विचित्र आहे. पण जर तुम्हाला वंदे मातरम म्हणायचं असेल तर संपूर्ण 6 कडव्याचं म्हणावं लागेल. आम्हाला बाकीची कडवी मंजूर नाहीत, आम्ही दोनच. हे कशासाठी यांनी फुकट आपल्या ह्याच्यावर ओढून घेतलं? काँग्रेसवाल्यांनी खरं तर एक तर तुम्हाला समजा ज्या मुस्लिमांचं तुम्हाला लांगुल चालन करायचं आहे ती मुस्लिमांची मतपेढी तुम्हाला तुमची इंटॅक्ट ठेवायची आणि ती आहे, आपण समजूयात. अरे पण त्यानं फरक काहीच पडत नाही ना. तुमची ही जी काही सगळी चाल आहे की दोनच कडव्याचं वंदे मातरम म्हणणार, बाकीची कडवे उडवणार. जे मुसलमान तुमच्या बरोबर आहेत ते मी गृहीत धरतो की बरोबर आहेत, ते नाराज होतील का, त्यांच्यामध्ये फाटाफूट होईल का, ओवेसीकडं काही जातील, बाकीच्या कोणाकडं काही जाईल, हे सगळं बाजूला ठेवा. किंवा प्रशांत किशोर नावाचा एक नवीनच फॅक्टर आलेला आहे, जसं केजरीवालसारखा आला होता, किंवा आता जोसेफ विजयसारखा तामिळनाडूमध्ये. म्हणजे असे काही फॅक्टर तयार व्हायला लागलेत की ते त्याही सेक्युलर तथाकथित मतपेढीवरती डल्ला मारू शकतात. ते बाजूला ठेवत मी सगळे एकत्र समजतो. तुम्हाला मतदान करणारा एक सगळा सनातनी हिंदूमधलाच एक वर्ग असा होता की तो तथाकथित उच्चवर्णीयांच्या नावानं हिंदूंना शिव्या देत होता, सनातनींना शिव्या देत होता. काही पत्रकारांनी आणि अभ्यासकांनी फार व्यवस्थित याचं विश्लेषण केले. मी तर नेहमीच माझ्या व्ह्युअर्स हाच शब्द आहे, कारण की प्रेक्षक, दर्शक, श्रोता ह्याच्यातलं नेमकं काय म्हणावं असा प्रश्न आहे, की त्यांना मी नेहमी असं सांगतो की तुम्ही हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सवरच्या चर्चा आणि काही पत्रकारांचे हे चॅनल्स जे ते जरूर फॉलो करा. प्रदीप सिंग यांनी फार चांगलं विश्लेषण ह्याच्यातलं केलेलं होतं की एक जो प्रत्यक्ष सनातनी हिंदूमधला सुद्धा असा एक वर्ग होता की तो उच्चवर्णीयाच्या नावाखाली हिंदूंना शिव्या देत होता आणि हे काँग्रेसबरोबर होतं. पण तो देशविरोधी नाही ना. त्याला एक आपल्या एकूण सगळं देश, संस्कृती ह्याच्या संदर्भामध्ये काही एक आक्षेप होते, ती जर बाजूला जर ठेवली विषय, तर एकूण तो देशप्रेमी आहे, देशभक्त आहे. आणि जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये वंदे मातरमच्या संदर्भामधली जी एक विलक्षण अशी भावना आहे, विलक्षण असा तो अस्मितेचा विषय आहे, त्याला तुम्ही कशामुळे धक्का पोहोचवला? आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला मतदान करणारा हिंदुत्व म्हणजे सनातनीच असलेला पण तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या झेंड्याखाली नाही आलेला किंवा त्यांच्या अजेंड्याखाली नाही आलेला असा एक वर्ग आहे, त्याला कशामुळे तुम्ही धक्का पोहोचवला? म्हणजे तुम्हाला मिळू शकणाऱ्या मतातला एक भाग तुम्ही गमावून टाकला. न मिळणारी मतं तर जाऊच द्या. सरळ सरळ स्पष्टपणे हिंदुत्ववादी आणि त्या सगळ्या चळवळीला, राम मंदिराच्या त्या चळवळीपासून, अभियानापासून जे जोडल्या गेले ते तर तुमच्याकडे येणंच शक्य नाही. मग तुमच्याकडे येऊ शकत असलेला प्रत्यक्ष मतदान करत असणाऱ्या एका वर्गाला आम्ही दोनच कडव्याचं वंदे मातरम म्हणणार म्हणून कशामुळं त्यांनाही तुम्ही हे करून टाकलं? आणि अजून एक गोष्ट म्हणजे तथाकथित जो कट्टरपंथी मुस्लिमांमधला एक वर्ग तयार झाला की हे आपले नाहीतच. अब्दुल सिर्फ दरी बिछाएगा असं जे सगळं मध्ये चाललं, हेचा आपला वापर करून घेतला. याच्यापेक्षा आपण आपलं काही का असं आपल्या पक्षाला मतदान करू. मालेगाव त्याचं उत्तम उदाहरण आहे. एका मालेगाव मतदारसंघातल्या मताधिक्याच्या जोरावरती काँग्रेसचा खासदार निवडून आला होता लोकसभेला. नंतर काय झालं म्हणजे उरलेल्या 5च्या 5 विधानसभेमध्ये भाजप, शिवसेना यांना बहुमत असताना, फक्त आघाडी असताना, फक्त एका मतदारसंघाच्या जीवावरती तुमचा खासदार निवडून येतो. त्याचं लगेच पुढच्या ह्याच्यामध्ये इस्लामिक पक्षाचाच त्या ठिकाणी 1 नंबरला उमेदवार आला, निवडून आला. 2 नंबरलाही मुस्लिमच उमेदवार होता. तुमचे उमेदवार पडले ना मागं. दुसरा पर्याय सापडल्याच्या नंतर तुमची म्हणून जी वोट बँक आहे कट्टरपंथी मुस्लिमांची, ती पण दुसरीकडे निघून चालली. कारण की ह्यांना 2 कडव्याचा का होईना पण ह्यांना वंदे मातरम पाहिजे, आम्हाला तर सगळंच वंदे मातरम नको.
यापूर्वी काँग्रेसच्या अधिवेशनातलं मौलाना ते महमूद जे होते काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांना प्रत्यक्ष गायनच मंजूर नव्हतं. ते मी प्रसंग आवर्जून सांगितलं. पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी वंदे मातरम गायला उठले तेव्हा वंदे मातरम तर सोडाच, गाणंच नको म्हणून जो विरोध झाला होता, असा जो वर्ग आहे की ज्याला तो स्वतःला कट्टरपंथी इस्लाम म्हणून घेतो. तुम्ही तर टीका करा नाही तर करू नका, त्याच्याशी त्यांना काही देणे घेणं नाही. मग त्यांना जर एकूणच वंदे मातरम नको असेल, एकूणच जे काही तुम्ही सनातन संस्कृतीतून आलेले प्रतीक असो किंवा बाकीचे असो ह्या गोष्टी नकोच असतील, त्याला तुम्ही काय करू शकता? म्हणजे ह्यांनी तेलही गेलं आणि तुपही गेलं. अरे तुम्ही 2 कडव्याचं तरी कशासाठी वंदे मातरम स्वीकारलं? काँग्रेसवाले हे म्हणजे मोदीसाठीचे नशीबवान विरोधक का आहेत असं मी का म्हणतो तुम्हाला, मी सांगतो. ती खरंच भाजपची BTP म्हणावं लागेल ना आता. अरे तुम्ही पूर्णपणे विषय बाजूला ठेवायचा, कारण की ते कंपल्शनमध्ये घेतलेलंच नाही आहे. हा जो त्यांनी तुमच्यासाठी सापळा रचून ठेवला होता आणि तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर अडकले. वंदे मातरम सगळ्यांचा आग्रह काय होता की कंपल्सरी करायचं नाही, अनिवार्य करायचं नाही. बरोबर, नाही केलं. पण दुसरं जे करून ठेवलं की त्याचं मात्र म्हणायचं असेल तर 6च कडवे म्हणाल, तर जर अपमान केला तर तुम्ही राष्ट्रगीताचा अपमान केला म्हणून त्याच्यावर गुन्हेगारी कलम लावून 3 वर्षाची शिक्षा सांगितलेली. आता काँग्रेसवाले ज्या त्यांच्या कुठल्या कार्यक्रमात अधिवेशनामध्ये कुठेही 2 कडव्याचं जेव्हा वंदे मातरम सार्वजनिक ठिकाणी म्हणतील, मग बरोबर त्या ठिकाणी कोणतरी भाजपचा संघाचा कार्यकर्ता किंवा तथाकथित जो काही काँग्रेसचा विरोधक आहे तो मुद्दा उचलणार, यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दावे दाखल करणार, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं कायद्याच्या अन्वये भाग पडणार. मग आता हेच कोण बरं काय होईल, यांच्या लक्षात हे येईना की हे सगळं केल्याच्या नंतर मुसलमान जवळ येतील. नाही ना, तुम्ही 2 कडव्याचं तरी कशाला म्हणता, इतकं त्यांचं कट्टर त्याच्यावरचं म्हणणं आहे. मग तुमच्याकडं काय उत्तर आहे? म्हणजे हे दोन्हीकडून गेलं ना, तेल गेलं आणि तूप गेलं, हाती आलं धुपाटणं. आता हे कोण सल्लागार आहेत, कोण बसलेले आहेत, काय चालू आहे, काहीच कळायला मार्ग नाही. तुमच्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुम्ही स्वतः लाल किल्ल्यावरती गेले नाहीत. तुमच्या स्वतःच्या पक्ष कार्यालयामध्ये जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा तुम्ही हे असं त्या वंदे मातरमचं असे धिंगाणे घालून ठेवले. म्हणजे हे तुम्ही फुकटचे मुद्दे का देता हातामध्ये? 2 मुद्दे फुकट यांच्या हातामध्ये कसे दिले? प्रदीप सिंग यांनी त्यांच्या व्हिडिओत फार छान सांगितले. एक दिमागी नक्षल आणि दुसरं म्हणजे आता हे वंदे मातरम. फुकट हे 2 चेंडू, चांगले उसळणारे चेंडू त्यांच्या बॅटवर तुम्ही नेऊन दिलेत. ते तर त्याच्यावरती काय सिक्सर काय 6-6 36 रन काढायला बसलेले ते. त्याचा जो फायदा, आणि आता प्रत्यक्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचं वेगवेगळ्या निमित्तानं आधीच फाटत चालले. एकतर धुसफूस होईल, प्रत्यक्ष ते वेगळे लढतील पश्चिम बंगालसारखं, एकत्र लढले तरी मग त्यांचे उमेदवार कसे पडतील, किंवा जिथं काँग्रेसने उमेदवार उभे केले त्या ठिकाणी दुसरा उमेदवार उभा करून, किंवा त्या ठिकाणचा जो समाजवादी पक्षाचा नाराज उमेदवार आहे त्याला बंडखोर म्हणून पाठिंबा देण्यामध्ये हे सगळे गोंधळ आता समोर येतील. अशा पार्श्वभूमीवरती तुमची हक्काची म्हणून जी मुस्लिम मतपेढी होती ती 2 कडवे म्हणल्यानं ती गमावणार तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेले कडवे म्हणणार नाहीत म्हणून बाकीचे सगळे जे सनातनी हिंदू होते त्याच्यातल्या त्यात तुमच्या बरोबर असलेले तेही नाराज होणार. म्हणजे काय मिळवलं काय ह्याच्यातून? या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि बाकीचे सगळे त्यांचे चेले चपाटे चमचे लगेच पुढे येऊन जुने ठराव सांगून महात्मा गांधी काय म्हणले होते, रवींद्रनाथ टागोर काय म्हणले होते, नेताजी सुभाषचंद्र बोस काय म्हणले होते, ह्याचे कोटेशन. आता कायदा पास झाल्यानं पण ही सगळी जुनी चर्चा काढत बसायचं काही कारण नाही. आत्ता प्रत्यक्ष कायदा पास झालेला आहे. 6 कडव्याचं वंदे मातरम जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा हे सगळं म्हणणं भाग आहे. मग तुम्ही आता त्या कायद्याच्या पलीकडं मग आलं पुन्हा ते शहाबानोच्या केससारखं. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तुम्ही पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये फिरवला, आणि आता इथं संसदेमध्ये दिलेला निकाल तुम्ही तुमच्या कार्यकारिणीच्या याच्यामध्ये फिरवला. आणि सगळ्याच्या सगळं फक्त आणि फक्त मुस्लिम लांगुल चालण्यासाठी. आणि त्याच्यातला सगळ्या त्यांच्यासाठीचा शोकांतिका अशी एवढं करू नये, सत्ता तर मिळतच नाही आहे ना. सगळे कट्टरपंथी मुस्लिम ह्या निर्णयाला येऊन थांबलेले प्रत्यक्ष आकड्यातून दिसत आहे. हे माझा तर्क नाही आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपण आपल्याच कट्टरपंथी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून जाऊ दे, हे सगळे खड्ड्यात जे मिळेल ते मिळालं आपल्याला. अब्दुल दरी तो नाही बिछाएगा. त्याच्यावरची ही उसंत वाणी. वंदे मातरमची 2च कडवी, बाकीची उडवी काँग्रेसी हे.
शहाबानो केस निकाल फिरवी पक्षाची थोरवी जाणायस. तेच आता नाही मानत कायदा मतांचा फायदा मुस्लिमांच्या. मतांसाठी चाले अवघी लाचारी चुके तरी वारी सत्तेचीही. सनातनवरी चाले टीका सदा मतांचा वायदा हुकलेला. प्रचारात ढोंग जानवे घालती चालिसा म्हणती उच्चरवे. कांत भाजपची बी टीम शोभती काँग्रेसी वागती अनुषंगे काँग्रेसी वागती अनुषंगे. फुकट त्या भाजपच्या हातामध्ये हे मुद्दे देतात. फुकट त्यांच्या हातामध्ये समजा 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि जी काही एंटी इन्कम्बन्सी वगैरे जे म्हणतात अशी नाराजी किंवा योगींची कार्यशैली जी बेधडक आहे त्याच्यावरची नाराजी वगैरे असू शकते. मग ती इनकॅश होण्यासाठी तसं वातावरण पाहिजे. तुम्ही उलटं करता म्हणजे योगीवरती नाराज असलेले काठावरच्या काही एका मतदाराला परत योगीकडे तुम्ही ढकलता, भाजपकडे ढकलता. आता उत्तर प्रदेशमधले निकाल काय लागतील आणि कसे लागतील ह्याच्यासाठी काही फार वेगळ्या अभ्यासाची गरज पडली नाही. हे सगळे म्हणून असा प्रयत्न करतात की त्या ठिकाणी भाजपचीच सत्ता यावी आणि की यांचं आपसातलं भांडण. अखिलेश तिथं मुख्यमंत्री झालेला ह्यांना परवडणार नाही. यांचा स्वतःचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. लेकरू होईना सवत साईना असं आपल्याकडं जे म्हणे ना तसं त्या काँग्रेसचं उत्तर प्रदेशमध्ये होणार. बघूया प्रत्यक्षात घोडा मैदान सामने म्हणतात तसं 6-7 महिन्यातच तिथले सगळे आता लढाईचा खरा डंका झडाया लागला असं वातावरण होणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.